हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे, अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते. फोटो बघून तुम्हाला वाटलंच असेल की आज मी काहीतरी वेगळं ट्राय करत आहेत, वेगळा काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहेत. मागच्या वर्षी तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल माझ्या चॅनलवर की 50शीतल्या मैत्रिणींनी पैठणीवर कसे ब्लाऊज शिवायचे. काही आयडियाज तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या, त्या तुम्हाला प्रचंड आवडल्या होत्या. तर म्हटलं चला आज देखील काहीतरी असा वेगळा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मी घेऊन येते. तर काठपदर साडीसोबत असे 10 जबरदस्त ब्लाऊज डिझाईन आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेत. खूप छान तुमच्या साडीसोबत, तुमच्या काठपदर साडीसोबत ते परफेक्ट जातील असे 10 जबरदस्त ब्लाऊज डिझाईन तुम्हाला मी आता सांगत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, अजिबात स्किप करू नका. तर काही फॅब्रिक आणि काही डिझाईन तुम्हाला मी सुचवत आहेत, तर नक्कीच तुम्हाला आवडतील आणि ब्लाऊज शिवण्यासाठी खूप हेल्पफुल असतील. तर चला मग सुरुवात करते. काठपदर साडीसोबत शायनी फॅब्रिकचे ब्लाऊज अगदी कमाल लुक देतात. तुम्ही सिल्क किंवा सॅटिनचे कापड खरेदी करून ब्लाऊज शिवून घेऊ शकतात. फक्त हा ब्लाऊज तुम्ही काठपदर साडीवर शिवताय तर त्यासाठी तुम्हाला फिटिंग अगदी परफेक्ट असायला पाहिजे. याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे की जो तुम्ही ब्लाऊज शिवणार असाल काठपदर साडीसाठी तो अगदी फिटिंग आणि परफेक्ट असायला पाहिजे. ह्या काठपदर साडीवर तुम्ही प्लेन सिल्कचे किंवा सॅटिनचे ब्लाऊज तुम्ही शिवत असले तरी त्याच्या शायनी मटेरियलमुळेच ते रिच लुक देतात. म्हणून शायनी फॅब्रिकचे ब्लाऊज काठपदर साडीवर नक्कीच तुम्ही शिवून घेऊ शकतात. दुसरी आयडिया देत आहेत, तर काठापदरांच्या साड्यावर वेल्वेट ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकतात. काही वर्ष आधीपासूनच वेल्वेट ब्लाऊज मार्केटमध्ये आले आहेत, पण आधी प्लेनमध्ये यायचे आणि आता त्यांच्यावर खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आणि वर्क असल्यामुळे ते हल्ली खूपच ट्रेंडमध्ये आहेत. यात खूप व्हरायटी आता निघाल्या आहेत. रेडीमेड ब्लाऊजसुद्धा या फॅब्रिकमध्ये निघाले आहेत. तर प्लेन काठपदर साडीवर तुम्ही एखादं डिझायनर वेल्वेटचं ब्लाऊज वेअर करा. फंक्शनल लुक तुम्ही हा करू शकतात. खूप सुंदर वाटेल काठपदराची एखादी साडी आणि त्यावर वेल्वेटचं सुंदर असं डिझायनर ब्लाऊज. खूपच सुंदर असं छान लुक येणार आहे. तिसरी आयडिया देत आहेत ते म्हणजे खणाचं ब्लाऊज. साधं, सिंपल आणि पारंपरिक लुकसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. कधी खूप डिझाईन किंवा वर्क असलेलं हेवी ब्लाऊज नकोसं वाटतं, तर तेव्हा खणाचे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकतात. हल्ली त्यावरही वेगवेगळ्या डिझाईन्स जसे की फूल, पानवेली, नथ, स्वास्तिक असे काही देवीचे प्रिंट वगैरे असतात, जे काठापदर साडीवर खूप खुलून दिसतात आणि सुंदर लुक देतात. तर तुम्ही तुमच्या काठापदरांचे ज्या साड्या आहेत ना, त्यावर तुमच्या खणाची एखादं ब्लाऊज असेल खणाच्या साडीवरचं, ते तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकतात किंवा नवीन एखादं खणाचं ब्लाऊज थोडंसं मॅचिंग असलेलं तुम्ही शिवून घेऊ शकतात आणि असे काही त्यावर डिझाईन करू शकतात किंवा प्रिंट असलेलंच खणाचं ब्लाऊज तुम्ही घेऊ शकतात. तर खणाचा ब्लाऊज देखील खूप छान आयडिया आहे. नेक्स्ट आयडिया आहेत कॉटनचे ब्लाऊज. सिंपल पण ट्रेंडी कॉटन ब्लाउजेस काठपदर साडीवर थोडा कॅज्युअल फॉर्मल लुक देतात. अतिशय कम्फर्टेबल असणारं हे ब्लाऊज कोणत्याही सीझनमध्ये वापरू शकतात. सध्या मार्केटमध्ये सिंपलपासून ते ट्रेंडी कॉटन आणि ट्रेंडी स्लीव्ज, ट्रेंडी डिझाईन्स, नेकलाईन्स याचे कॉटनचे ब्लाउजेस मिळतात. ऑनलाईनही मिळतात, रेडीमेड मिळतात. तर तुम्हाला हवे तसे तुम्ही रेडीमेड किंवा कस्टमाइज करून घेऊ शकतात. त्यामुळे कॉटनचे ब्लाऊजसुद्धा काठपदराच्या साडीवर तुम्ही घालू शकतात. नेक्स्ट आहे लिनेन ब्लाऊज. मैत्रिणींनो, काही अगदी वेगळा आणि हटके मी असं काही ऑप्शन तुम्हाला सुचवत आहेत जो तुम्ही कधीच ट्राय केला नसेल. तर लिनेन फॅब्रिकसुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात, कारण हा फॅब्रिकसुद्धा कॉटनसारखाच कम्फर्टेबल आणि हलका फुलका असतो. फ्लोरल प्रिंटपासून ते प्रिंटेडपर्यंत अगदी थ्रेडवर्क असलेले ब्लाऊजसुद्धा लिनेनमध्ये मिळतात. त्यामुळे हा ऑप्शन देखील काठपदर साडीवर ट्राय नक्कीच करू शकतात. फॉर्मलपासून तर अगदीच कॅज्युअल लुक देतात आणि अगदी फंक्शनल लुकसाठी देखील लिनेनमध्ये ब्लाउजेस मिळतात. त्यामुळे हा ऑप्शन देखील तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. नेक्स्ट आहे मिरर वर्क असलेलं ब्लाऊज. फंक्शनल लुकसाठी
योग्य कॉम्बिनेशन यूज करून मिरर वर्क असलेला ब्लाऊज तुम्ही घालू शकतात. काठापदराच्या साड्या ऑलरेडी रिच फॅब्रिकच्या असतात. त्यासोबत मिरर वर्कचे ब्लाऊज अतिशय सुंदर लुक देतात. मिरर वर्क आणि एम्ब्रॉयडरी याचं हे कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम असतं. तर मिरर वर्क असलेलं ब्लाऊजसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. हेही फॅब्रिक तुम्हाला मिळतील किंवा रेडीमेड ब्लाऊज ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे तुम्हाला मिळतील. किंवा नाहीच मिळालं तर तुम्ही तुमच्या साडीसोबत आलेलं ब्लाऊज त्यावर मिरर वर्क करून आणि मग असं ब्लाऊज शिवून घेऊ शकतात. खूप छान लुक देतात. अगदी थोडा वेगळा लुक देईल काठापदराच्या साडीसोबत हे मिरर वर्कचं ब्लाऊज. तर नेक्स्ट टाईम नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकतात. नेक्स्ट आहे शेअर ब्लाऊज. काठापदराच्या साड्यांना थोडा मॉडर्न आणि बोल्ड लुक द्यायचा असेल तर शेअर फॅब्रिक असणारे ब्लाऊज तुम्ही घेऊ शकतात. हे थोडं नेटसारखं दिसणारं फॅब्रिक आहे. खूपच सुंदर डिझाईन्स केलेले असतात यावर. अगदी पॅचवर्क, मिरर वर्क, थ्रेड वर्क आणि आरी वर्कसुद्धा केलेलं असतं. तर अतिशय नाजूक आणि सुंदर वर्कमुळे हे ब्लाऊज काठपदराच्या साडीवर खूप सुंदर आणि परफेक्ट दिसतात. तर नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला काठापदराच्या साडीवर ब्लाऊज शिवायचं असेल तर हे शेअरचं फॅब्रिक असलेलं ब्लाऊज तुम्ही नक्कीच तुमच्यासाठी शिवून घेऊ शकतात. खूप अप्रतिम, बोल्ड आणि छान असा वेगळा हटके लुक तुम्हाला देऊ शकतो. तर नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो. नेक्स्ट आहे बनारसी फॅब्रिकचं ब्लाऊज. तुमच्या काठापदरांच्या साड्यावर तुमचा लूक थोडासा रिच आणि रॉयल तुम्हाला जर हवा असेल, एखाद्या वेडिंगमध्ये थोडासा रिचनेस तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये किंवा तुमच्या दिसण्यामध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही बनारसी ब्लाऊज नक्कीच तुम्ही यूज करू शकतात, वेअर करू शकतात. काठापदरांच्या साड्यांवर ते बनारसी फॅब्रिकचे जे ब्लाऊज आहे ना, खूप छान उठून दिसतात, खूप छान रॉयल लुक देतात आणि खूप परफेक्ट आहेत. तर तुम्ही नेक्स्ट टाईम जर तुम्हाला वेगळं काहीतरी शिवायचं असेल तर तुम्ही बनारसी फॅब्रिकचे ब्लाऊज नक्कीच तुमच्या काठापदरांच्या साडीसाठी चॉईस करू शकतात. यातही रेडीमेड येतात किंवा फॅब्रिक घेतले तर उत्तम. तुम्हाला हवं तसं नेकलाईन वगैरे किंवा बॅकनेक शिवू शकता. नेक्स्ट आहे मोती वर्क असलेलं कापड. तर मोती वर्क ज्यावर असेल ना, असे कापड घेऊन देखील तुम्ही काठापदरांच्या साडीवर परफेक्ट मॅच ब्लाऊज शिवून घेऊ शकतात. जर नसेल तर तुम्ही एखादं फॅब्रिक घेऊन त्यावर ते हवं तसं मोती वर्क तुम्ही करून घेऊ शकतात, कस्टमाइज करून घेऊ शकतात. छान छोट्या फुलांच्या बुट्ट्यांच्या डिझाईन करू शकतात. हवं तसं तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकतात. तर काठापदरांच्या साड्यावर अगदी स्मॉल छोट्या छोट्या छान अशा कलरफुल मोत्यांचं किंवा व्हाईट मोत्यांचं वर्क असलेलं जे फॅब्रिक आहे ते तुम्ही नक्कीच शिवून घेऊ शकतात. खूप छान कॉम्बिनेशन देईल. हे देखील एक रिच आणि रॉयल लुक देणारं आहेत. एखाद्या लग्न समारंभासाठी तुम्ही असं ऑप्शन नक्कीच निवडू शकतात. तर काठापदराच्या साडीसोबत देखील हे मोत्यांचं वर्क असलेलं ब्लाऊज खूप छान, उत्तम, अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. लास्ट ऑप्शन म्हणजे साडीमध्येच आलेलं जे ब्लाऊज पीस आहे त्याला तुम्ही थोडंसं हटके लुक देऊन शिवून घ्यायचं आहे. म्हणजेच सिंपल नेकलाईन शिवण्यापेक्षा काही वेगळी नेकलाईन तुम्ही शिवून घेऊ शकता. त्यावर आरी वर्क, मोती वर्क किंवा मग मिरर वर्क करून घेऊ शकता. त्याचे तुम्ही स्लीवलेस शिवू शकतात किंवा थोड्याशा लांब बाह्या शिवून घेऊ शकता. तर त्याला नॉर्मल रेग्युलर जसं शिवतात त्यापेक्षा थोडंसं काही हटके लुक देऊन तुम्ही त्याच ब्लाऊज पीसला शिवून घ्यायचं आहे. तर खूप छान तोही एक हटके आणि खूप परफेक्ट लुक तुमचा दिसणार आहे. काही मैत्रिणींना थोडं वेगळं नको असेल तर त्याच साडीमधलं फॅब्रिक यूज करून त्याचं काहीसं हटके ब्लाऊज शिवून छान त्यांचा लुक क्रिएट करू शकतात. तर मैत्रिणींनो, थोडासा वेगळा आणि हटके असा व्हिडिओ मी तुम्हाला आज शेअर केला आहे. तुम्हाला कसा वाटला? माझ्या ह्या ज्या ब्लाऊजच्या आयडिया तुम्हाला दिल्या आहेत त्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, इतर मैत्रिणींना शेअर देखील करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.